हे बघा पडून गेले हे पंक्चर झाले ते पंक्चर बोलायला. आमची विहीर गावची बंधारा आहे समोर आणि ब्रिज. सो आजी बकरा घेऊन येते पाठीमागून. सो मी जातो पुढे. नाही म्हणा आईने आणून दिल्या ते म्हणे इकडे तसाले चल. मी म्हणत रे वतन तोडून दे हे मनगट राहुल तोडू जा. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. शेतात चाललो म्हणजे माळात चाललो आहे आम्ही. आणि काय काम आहे माहिती नाही, बघू आता काय काम आहे. तर मस्त पाऊस थोडा उघडला आहे, ऊन पडला आहे आणि घाम निघायला लागला आहे. थोडासा ऊन पडला आहे त्या पावसात. आणि सोबत आजी आहे. आजीने काठी घेतलं आहे. समोर बकरा चालत आहेत, त्यांच्यासाठी बकरा घेऊन चालल्यात. आणि काकू वगैरे गेलेत, माळात आहेत ते. तर बघू, सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. बघू काय होते माळात. तर चला कंटिन्यू राहा. तर आमचं माळ एकदम डोंगरावर आहे, खालच्या बाजूने पण आहे. पण आता डोंगरावरच्या म्हणजे माळावरना तिकडे काम आहे. तर खूप दम लागतो चढायला. हे बघा, असं वरती जायचं आहे. तिकडनं एक डोंगर चढला, त्या बाजूने अजून एक डोंगर आहे, तिकडे जायचं आहे. ते समोरून बकरं घेत आहेत आमचे. आणि समोरचे डोंगर वगैरे. ऊन बघा एकदम खतरनाक आहे. तर चला मित्रांनो, निघूया वरती. आता माळात पोचलोय आमच्या आणि बसलो जरा, थकलो जरा येऊन वरती धस चढलो. मस्त वार लागत आहे. इकडून नेटवर्क पण फुल 5G दोन्ही, जे पण सिम असेल तिथे डोंगरावरती रेंज आहेच. आणि बसलोय जरा. आणि इथून व्ह्यू बघा. आणि कामं चालू आहेत. मोठी आई म्हणजेच काकू आणि नांगर धरलेले आहेत, तिथे काम चालू आहे. दाखवतो तुम्हाला ते पण. सो सध्या व्ह्यू बघा आता डोंगरावरून पूर्ण टॉपच्या. पूर्ण ग्रीनरी आहे. सो मी पण जातोय तिकडे, काम चालू आहे तिकडे जातोय. आणि बघत रे ब्लॉग शेतातला, गावाकडचा, माळातला, रानातला. आजी येते खालून बकऱ्या चारत 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 चारत. मी आलो पुढेच. सो या बाजूने बघा नदी आहे. आमच्या इकडचा ब्रिज बघा, पूल आणि नदी एकदम भरून वाहत आहे. सो रस्ता असा गेला आहे वळणाचा. आणि तो रस्ता क्रॉस करून समोर त्या बाजूने. सो त्या बाजूने मोखाडा आहे. असा तसा तिकडे जातो रस्ता. सो उडीत फिरायला घेतलेत. सो एवढं झालेलं आहे, पण मी लेट आला ना म्हणून दाखवलं नाही. आता गेले पेरायला, दाखवतो मी आता. बैला थांबवलेत नांगर करून. इकडे तीर्थ काकू
सो आणि ही आहे खुरसणी. काय माहिती असेल का नाही कोणाला तुम्हाला. सो ती पण लावायची आहे. आणि खतरनाक पाऊस आलेला आहे त्या बाजूनी. बेकार पाऊस आला, बेकार. वारा पण सुटलेला जबरदस्त. छत्री पण नाही उघडत, जबरदस्त वारा आहे. हा उघडली छत्री. हा हा तर मित्रांनो इकडे तुरी लावलेली आहे, पण ते पातळ म्हणून याच्यात काही दिसत नाही. हे बघा छोटे छोटे झाडं दिसतात. हे मोठे झाले का दिसतील बरोबर. जर विंड एवढंच राहिलाय, जेवढा पट्टा दिसतोय नांगरलेला तेवढा. बाजूला तर ग्रीन ग्रीन आहे, ते सगळं गवत उगलेलं आहे. बकऱ्या इकडे चालतात. बघा कामं चालू आहेत. इकडे नांगर धरलेलं आहे ते चालू आहे. काय काम आहे काय करायला जायचं आहे आता. जरा दोन काठ्या तोडायच्या जाड्यावाल्या. कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे त्या काठ्या. हळवट दोन लाकडं तोडायच्या सरळवाले. तोडतो मी जरा, थांबून राहा. कोणती ही सरळ आहे. मी झाडावर चढलाय आता. इकडे एक काठी तोडून देतो. दुसरी पण तोडली आणि आजी घेऊन जाते ती पण फांदी. सो एवढा वरती चढलेला. एक नंबर काम. दोन लाकडं तोडून एक नंबर काम. आजी तिकडे आता साळ्यात आहे त्याला छोट्या छोट्या फांद्या. उतरून घेतो आता. सो लाकडं तोडा घेतले ते दोन. विषय काय झाला, घरी होते ते घरून आणायचे होते, पण ते घरून आम्ही आणले नाही. कंटाळा केला आणायला, म्हणून इकडे ते तोडायला लागले आम्हाला. आजीपासून ते नको नेऊ तिकडे तोडून. झालं तसं पण काम तोडून इकडचं. या या 2 मिनिटं पाऊस, 2 मिनिटं कडक ऊन, असं चाललंय सध्या. आणि वारा तर कंटिन्यू आहे. छोटे मोठे काय कामं होते ते सगळे झाले. जास्त काम नव्हतं माझं, पण आता म्हटलं मग घरी चाललोय. घरी गेल्यावरच भेटू, मग बघू घरी ब्लॉग कंटिन्यू करू घरी काय चाललंय ते. आणि तर मित्रांनो घरी जाता जाता एकदम सुंदर असा नजारा धबधब्यांचा, वॉटरफॉलचा तुम्हाला दाखवतो मी. कसा दिसतोय, एक नंबर दिसतोय का. आता इकडनं लहान दिसत असेल, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा तिकडनं वरतून पडतो, मग तसा तसा वाहत वाहत खाली इथे. एक नंबर. काय सीन आहे. असे एक एक सीन असतात गावाकडे, जबरदस्त. तर मित्रांनो आता घरी पोचलो शेतामधून, म्हणजे माळातून. बसून राहिलेत. भेटू नंतर, चला. हाय बाई, दीदीला साडी घातलंय इकडे. वा 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 वा. मित्रांनो मस्त फणसाचे घरे काढलेत आजीबाईनी. बहिणी हसते. खातोय बरं तुला. आणि इकडे बाजूला भाजी आहे, रानभाजी.
दिघावडी. दिघावडी काय सांगतो त्याला हे भाजीला? हा, उळशी. चायची भाजी तीच नाही, दिघावडी चायची भाजी. सो आपल्याकडे सध्या फणसाचे घर आहेत, आपण फणसाचे घरे खाऊ. एक नंबर. तू नाही खास? आद्याबाई काढून काढून थकली, एक फणस पूर्ण एकटीने काढलाय. ती सांगते का मला काढून काढूनच माझं पोट भरून गेला. तू पण खा, मग तू पण दिसेल. देव का एक खा ना. एक दोन प्रकारचे असतात ना ग. हे बघा आली, येता जाता हात मारणार आहे. एक नंबर. बघा धैर्य बाबी सांगत आहे फणस खा असा, तर आजी सांगत आहे का मला काढता काढताच पुरला. ये ये ये. जास्त गोड नाही. तिने आंबे काढलेत खायला, पण काय विचार करते काय माहित, खाऊ का नको, खाऊ का नको. काय चाललंय? खायची आहे, पण एक जण फोनवर बोलतय, एक जण फोनवर पाहू राहिलं, एक जण दात घसू राहिलं. टाइम नाही दात घसायला. एक जण झोपलाय जोळीत, एक जण झोपलाय जोळीत, एक जण फिरायला गेले. मी म्हणते का जेवून घ्या. मला काय वाटतं ते आंबे आपली वाट बघत आहे. 3 मी म्हणते का जेवून घ्या. ते आंबे बघा कसे झाले, ते बघा. हे आंबे कसे झाले, काय काय पडून गेले. हे पंक्चर झाले ते. पंक्चर. आमरस बनवायच्या लायकीचे झालेत ते. पण आता हे जेवून घ्या. सगळे आता जेवा लागलेत मस्तपैकी. वहिनी काय मोबाईल मध्ये बिझी. आंबे, डाळ भात, उडदाची डाळ आहे, भाजी आहे, बटाटे काय आहेत काय काय माहित नाही. जेवण घेऊ. घरात रेंज नाही येत ना, ताई बघा पुढे चढून राहिले फोनवर बोलायला. असं असतं गावाकडे, रेंज नाही. तर जिओला आहे पण तो कोणता सिम आहे माहिती नाही, त्याला रेंज नाही. वोडाफोनला रेंज नाही मिळत, तर तिथे रेंज येते तर डायरेक्ट वरती चढून. आणि सध्या आता दिदीबाई झोपले ना, सगळं आमचं जेवण वगैरे झालंय. आता बघू, आम्ही पण झोपायची तयारीमध्ये. मी आमरस थोडा आणतोय. आजीबाई पण झोपले. तर मित्रांनो, आता व्लॉग इथे मी संपवतो. सो नवीन घरात आलो आहे आणि झोपायची तयारी केली आहे. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या. तर चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. तसंच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. सो आता शेवट आरशातून करू.